नमस्कार मंडळी, आजच्या निबंध टॉपिक आहे हिवाळा. चला तर मग करूया स्टार्ट. हिवाळा हा वर्षातील एक थंड व आल्हाददायक ऋतू आहे. भारतात हिवाळा साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात असतो. या ऋतूमध्ये हवामान थंड, स्वच्छ व प्रसन्न असते. सकाळी दव पडतो आणि कधीकधी धुकेही दिसते. हिवाळ्यात लोक गरम कपडे घालतात. स्वेटर, शाल, टोपी यांचा वापर केला जातो. गरम चहा, कॉफी, सूप, भाजी पाला, सूप, भजी यासारखे पदार्थ खाण्याचा आनंद या ऋतू जास्त मिळतो. गाजर, मटार, फ्लॉवर, बीट यासारख्या भाज्या हिवाळ्यात भरपूर मिळतात. हा ऋतू आरोग्यासाठी चांगला मानला जातो. थंड हवेमुळे शरीर ताजेतवाने राहते. व्यायाम, चालणे व खेळ खेळण्यासाठी हिवाळा उत्तम असतो. शाळांमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा याच काळात घेतल्या जातात. हिवाळ्यात सण उत्सवांचीही रेलचेल असते. दिवाळीनंतरचा काळ ख्रिसमस व नववर्षाचे स्वागत यामुळे वातावरण आनंदी असते. शेतकऱ्यांसाठीही हा ऋतू महत्त्वाचा असतो, कारण रब्बी पिके या काळात वाढतात. थोडक्यात हिवाळा हा आनंददायी, आरोग्यदायी व उत्साही ऋतू आहे. थंडी असूनही लोकांना हा ऋतू खूप आवडतो. धन्यवाद. निबंध जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. प्लीज सपोर्ट प्लीज.